जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली, पोलीस प्रशासन सुस्त। वर्धा जिल्ह्याची परिस्थिती पाहिली असता या जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढता दिसून येते। वर्धा या जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येत असून जिल्ह्यात खून, दरोडे, सुकळीबाई बँक दरोडा, बांबर्डा रेती तस्करी व गँगवार, ड्रग उत्पादन, घरफोड्या, लूटमार यांची जणू काही शृंखला सुरू झाली आहे। नुकताच कारंजा येथे ड्रगचा कारखाना, वर्धा येथे अवैध दारू बनवण्याचा कारखाना तसेच रेती तस्करीतून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची झालेली हत्या, जिल्ह्यात सापडलेली 3 नवजात अर्भके यामुळे जिल्ह्यावर संपूर्ण महाराष्ट्रात नामुष्की ओढवलेली आहे। दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत गावठी दारूचा 2 कोटीच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आले। यावरून जिल्ह्यात पाठ वाहत असल्याचं चित्र आहे। गावठी दारूचे कारवाईवरून जिल्ह्यात देशी विदेशी दारू किती प्रमाणात असेल याचा अंदाज येतो, परंतु या व्यावसायिकावर कारवाईच करण्यात येत नसल्याचं चित्र समोर आले। यामुळे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात सर्वत्र बारचे स्वरूप प्राप्त झाले। वर्धा येथे कर्तव्यदक्ष सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक आहेत। जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी पाहता पोलीस प्रशासनाचे हात बांधले कोणी असा प्रश्न नागरिकात या निमित्ताने निर्माण होत आहे। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।